यामध्ये मी आवेना न्यूट्रीमिक्स हा एक नवीन प्रयोग करून बघितला। खूप छान वाटलं, कारण इतकं स्वस्त आपल्याला कुठेही मिळणार नाहीये। आपण याला सर्वप्रथम स्लरी स्वरूपात सोडू शकतो आणि याचा खर्च मिनिमम माझ्याकडे एकूण जमीन क्षेत्र 10 एकर आहे। वडिलोपार्जित जमीन आहे माझी। जमीन माझी मध्यम व हलक्या स्वरूपाची आहे। त्याच्यात मी साधारणतः मोसंबी आणि डाळिंबाचे प्रामुख्याने 2 पिकं घेतो आहे। जवळ-जवळ मी ते 10 ते 12 वर्षापासून पिकं घेतोय आणि शेती पण करतोय। मी डाळिंब लागवड केलेली आहे 14x10। तर आज ह्या झाडांना 16 महिने कंप्लीट झालेले आहे। या डाळिंब बागेला मी पहिला ताण 13 फेब्रुवारी पाणी फोडलेलं आहे। तर आज माझी बाग 7 महिन्यात हार्वेस्टिंगला चांगल्या उत्तम प्रकारे आलेली आहे। जसे आपण पहिले पारंपरिक शेती करत होतो, त्याच्यात खूप परेशानी व्हायची, उत्पन्न व्यवस्थित मिळत नव्हतं। पण DSS फार्म बीटी गोरे सरांचं मी YouTube चॅनल ऐकल्यावर माझ्यावर हिंमत आली आणि मी डाळिंब क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला। यामध्ये मी आवेना न्यूट्रीमिक्स हा एक नवीन प्रयोग करून बघितला। कॅनोपी व्यवस्थित आहे, झाडांची चकाकी चांगली आहे, फळांची झाडांची। तर माझे एकूण 1000 झाडं 3 एकरामध्ये बसलेले आहे। तर यापैकी एकही झाड माझं मर रोगाने किंवा कुठल्याही अडचणीला खराब झालेलं नाही। काय फळाची कमीत कमी 400 ते 450 500 पर्यंत माझ्या फळांची साईज आहे। आणि एका झाडाला फळाची संख्या 60 70 80 पर्यंत आहे। आणि आज पण बघा तुम्ही मित्रांनो, फक्त माझे झाड हे 16 महिने पूर्ण झालेले आहे। त्याची उंची, त्याची चकाकी आणि साईज, झाडांचा डेरा आज उत्तम प्रकारे दिसत आहे। आज रोजी माझ्या बागेची हार्वेस्टिंग चालू आहे आणि पहिल्याच तोड्याला मला 17 ते 18 टन माल मला मिळत आहे। प्रति झाड 1 ते 1.5 कॅरेट माल निघत आहे आणि मालाची चकाकी वगैरे सर्व उत्तम आहे। 1000 झाडे मागे कमीत कमी हिशोब लावला तर फक्त 16 महिने कंप्लीट झालेले आहे आणि त्या झाडातून मला 1.5 कॅरेट उत्पन्न निघत आहे। आवेना न्यूट्रीमिक्स हे मोसंबीला सुद्धा 2 ते 3 वर्षापासून वापरतो। ज्यावेळेस आवेना न्यूट्रीमिक्स वापरत नव्हतो त्या आधीचा माझा अनुभव खूप खरतड आहे, कारण झाडाला पिवळेपणा, पानाची साईज कमी होती, झाडाला चकाकी नव्हती, कलर डार्क नव्हता, खूप मला अडचणी येत होत्या। पण ज्या वेळेसपासून मी आवेना न्यूट्रीमिक्स वापरायला चालू केलं त्यावेळेस तर आज मला इतका छान फायदा दिसतोय। झाडाची चकाकी, मोसंबीचा कलर आणि झाडाची कॅनोपी हे सर्वच खूप एक उत्तम असं। मित्रांनो, मी आपल्याला सांगू इच्छितो, पहिले आपण जे रासायनिक खताचा वापर करत होतो तर त्याच्यातून नियोजन शून्य असा आपल्याला फायदा होत होता आणि खर्च जास्त व्हायचा आणि फायदा कमी व्हायचा। आवेना न्यूट्रीमिक्सचा वापर करायला लागलो तर मला कमी खर्चात चांगली उत्पन्न आणि चांगला फायदा मिळायला लागला। आवेना न्यूट्रीमिक्स याचा वापर करायला पाहिजे आणि मी तुम्हाला खात्री देतो, जे बाजारात तुम्हाला कुठेही मिळणार नाही इतकं स्वस्त असं 17 रुपये लिटरनं प्राणाम ॲग्रो कंपनीचं आवेना न्यूट्रीमिक्स आपण सर्वांनी वापरायला पाहिजे। त्यांची लागवडीपासून तर हार्वेस्टिंग पर्यंत आपल्याला वेळोवेळी मदत होते, व्हिजिट करतात, आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन करतात। मी प्राणाम ॲग्रोला असं धन्यवाद देतो की त्यांच्यामुळे माझी शेती सुलभ आणि सुफलतेने मला करता येऊ लागली। शेतकरी मित्रांनो, प्राणाम ॲग्रोचं आणखीन एक असं एक प्रोडक्ट आहे नॅटल म्हणून, ते आपला पाण्याचा pH पण कंट्रोल करतं आणि स्टिकरचं सुद्धा काम करतं। आणि दुसरा एक प्रोडक्ट त्यांचा कौसामॅक्स म्हणून आहे, ती फळाची साईज, फुगवण आणि कळीची सेटिंग एकदम उत्तम प्रकारे करतो।